Today we start the lecture number 6, that is a reproductive systems of bovine female or cow. Let's see in the reproductive systems of female or cow consist of the following organs. याच्यामध्ये वेगवेगळे organs आहेत. The first one organ is ovary. खालच्या डायग्राम मध्ये तुम्हाला खालचं जे पिक्चर आहे त्या पिक्चर मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. The first one organ is the ovary. There's a function to produces that the ova, that is the female hormone. Then second one organ is the fallopian tube. Second one organ is the fallopian tube. They convey the ova to the uterus. Okay, as a function काय तर जे female organ, female hormone आहे ova तो काय करणं fallopian tube पर्यंत, fallopian tube न काय करणं uterus पर्यंत, गर्भाशयापर्यंत गर्भ तयार होतो. इथं फर्टिलायझेशन होतं मेल अँड फिमेल गॅमेट्स. सर्विक्स वन ऑर्गन इज द सर्विक इज अ नेक ऑफ ओम. नेक ऑफ ओम म्हणजे काय, इथं काय होतं एक्सटेंडेड आणि एनलार्जमेंट, म्हणजे गर्भ तयार झाल्यानंतर इथं काय होतं पूर्णपणे हा ऑर्गन बंद होतो, तर त्याचं काम आहे सर्विक्सचं. देन नेक्स्ट वन इज द व्हजायना इज अ ऑर्गन ऑफ कॉप्युलेशन. म्हणजे इथं काय होतं मेल ऑर्गनचं डिपोजिशन होतं, त्याला म्हणलं जातं व्हजायना. लास्ट वन इज अ व्हल्वा अँड क्लिटोरिस. इट इज अ ओपनिंग फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आउटसाइड म्हणजे बाहेरच्या साईडला जे फिमेल ऑर्गन आउटसाइड आपल्याला पाहायला मिळतं त्याला म्हणतात व्हल्वा अँड क्लिटोरिस. लेट्स सी दिस वन बाय वन. द फर्स्ट वन इज द ऑर्गन ओव्हरीज. आपण आता बघितलेल्या पिक्चर मध्ये पहिला पार्ट आहे ओव्हरीज. The ovaries are the primary reproductive organ of the female and are similar to the taste of the male. जसं testes असतात तसंच फिमेलचं काय प्रायमरी सेक्स ऑर्गन ओव्हरीज आहे. ओके, दे आर द टू इन द नंबर. हे दोन नंबर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. राईट अँड लेफ्ट ओव्हरी. ओके, डावी आणि उजवी हे पाहायला मिळतं. These are also in the oval shape. हे सुद्धा ओव्हल शेप मध्ये पाहायला मिळतात. सस्पेंडेड इन द ॲब्डोमिनल कॅव्हिटी. त्याच्यामध्ये ही काय असते आतमध्ये इन्क्लूड असते. राईट ओव्हरी इज स्लाइटली लार्जर दॅन द लेफ्ट. ओके, जी उजवी ओव्हरी आहे ती उजवी ओव्हरी डाव्या ओव्हरीपेक्षा मोठी पाहायला मिळते आपल्याला. द ओव्हरी इज ऑलमोस्ट कम्प्लिटली कवर्ड विथ अ सिंगल लेअर ऑफ जर्मिनल इपिथेलियम. जसं टेस्टिसला होतं की टेस्टिसला कव्हरिंग केलेलं होतं इपिथेलियल सेलनं, तसंच इथं ओव्हरीला सुद्धा इपिथेलियल सेलनं स्मॉल सेलनं कव्हरिंग केलेलं असतं. The each ovary consists of number of follicles. प्रत्येक ओव्हरी मध्ये काय आहे फॉलिकल आहे. तिथं टेस्टिकल होत्या, आपल्या टेस्टिस मध्ये इथं फॉलिकल असतं. फॉलिकल रेंजिंग फ्रॉम 75,000 to 3 लाख फॉलिकल्स. 75,000 ते 3 लाख एवढे आपल्याला फॉलिकल एका ओव्हरीवरती पाहायला मिळतात. युजली वन फॉलिकल प्रोड्युसेस द 1 ओहम. एक फॉलिकल 1 ओहम काय करत असतो प्रोड्यूस करत असतो. The follicle reach at maturity through successive development stage like primary, secondary, growing and mature follicle. हा जे फॉलिकल आहे ते फॉलिकल काय करत असतात तर 3 स्टेजेस मधनं ओव्हरीला काय करत असतं त्या फिमेल हार्मोनला मॅच्युरेशनला नेत असतात. प्रायमरी, सेकंडरी, ग्रोविंग आणि मॅच्युरेशन स्टेज. या 4 स्टेज मधनं ही ओव्हरीचं हार्मोन फिमेल हार्मोन जात असतो. The larger mature follicle is filled with watery fluid called as a follicular fluid. जे ओव्हल तयार होतात ते ओव्हल काय होतात एका वॉटर मध्ये डिपॉझिशन होतात आणि तिथं लिक्विड तयार होतं, तर ते जे लिक्विड असतं त्याला म्हणलं तर फॉलिक्युलर फ्लुइड. दिस फॉलिक्युलर एनलार्जेस अँड बल्ज आउट द ओव्हेरियन वॉल लाईक द पिंपल्स. ओके, जसं आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात त्या टाइप मध्ये आपल्याला हे ओव्हरीचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. दे आर कॉल्ड एज अ ग्राफियन फॉलिकल. त्याला म्हणलं जातं ग्राफियन फॉलिकल. In adaptation to developing ovum, the graphian follicle produces the female sex hormone estrogen. Okay, इथं हे ग्राफियन फॉलिकल काय करतात फिमेल सेक्स हार्मोन इस्ट्रोजन सिक्रेट करतात. इकडे मेल सिस्टीम मध्ये टेस्टोस्टेरॉन होतं, इकडं इस्ट्रोजन आहे. ओके, द फायनली द ग्राफियन फॉलिकल ब्रस्ट आउट अँड द ओव्हम इज रिलीज. आणि ज्यावेळेस कॉप्युलेशन होतं युटेरस मध्ये कॉप्युलेशन झाल्यानंतर ग्राफियन फॉलिकल काय होतो रप्चर होतो. आणि रप्चर झाल्यानंतर टू फॉर्मिंग दॅट द लुटिनायझिंग हार्मोन
इज नेसेसरी टू ओव्ह्युलेशन. आणि मग तिथं काय होतं, रप्चर झाल्यानंतर टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजन या दोघांचं काय होतं, कॉम्बिनेशन होतं आणि टू फॉर्म दॅट द झायगोट. त्यापासून झायगोट तयार होतो, न्यू यंग वन तिथं तयार व्हायला चालू होतो. तर ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया लुटिनायझिंग हार्मोनच्या माध्यमातून होती. At the site of rupture of Graafian follicle, a set of new cell develop from the corpus luteum, meaning the yellow body. That corpus luteum produces the hormone progesterone, which is necessary for maintenance of the pregnancy. ज्यावेळेस हा झायगोट तयार झाला, झायगोट तयार झाल्यानंतर त्या गर्भाशयामध्ये तो यंगवन तयार झालेला आहे, ते यंगवनला पूर्णपणे डेव्हलपमेंट करायचं, इनसाइडिंग व्यवस्थित ठेवायचं, हे जे काम आहे प्रोजेस्टेरॉन हार्मोन. माईक कोणाचं वगैरे ती बंद करा. प्रोजेस्टेरॉन हार्मोनचं काम आहे. तर प्रोजेस्टेरॉन हार्मोन हा काय करतो, त्या इनसाइडिंग युटरस मध्ये त्या गर्भ तयार झालेला आहे त्याला व्यवस्थित ठेवण्याचं काम करतो. देन फंक्शन ऑफ दिस ओव्हरीज, द फॉर्मेशन ऑफ ओव्हा और एग oogenesis. ओके, ह्या ओव्हरीचं फंक्शन काय आहे, ही ओव्हा प्रोड्यूस करणे. देन सिक्रिशन्स ऑफ इस्ट्रोजन इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ सेक्शुअल कॅरेक्टर अँड सेक्शुअल बिहेवियर ऑफ द फिमेल. ओके, इस्ट्रोजन हार्मोन सुद्धा सिक्रेट करणं हे सुद्धा कशाचं काम आहे, ओव्हरीचंच काम आहे. ओके, देन सिक्रिशन्स ऑफ प्रोजेस्टेरॉन इज इसेन्शियल फॉर मेंटेनन्स ऑफ प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी मेंटेनन्स करण्यासाठी जो आपल्याला हार्मोन लागते प्रोजेस्टेरॉन, तो प्रोजेस्टेरॉन सुद्धा सिक्रेट करणं ओव्हरीचंच काम आहे. सेकंड वन ऑर्गन इज अ फॅलोपियन ट्यूब. सेकंड वन ऑर्गन इज अ फॅलोपियन ट्यूब. ओके, जसं तिकडं आपली सेमिनिफेरस ट्यूबल्स होती, इथं फॅलोपियन ट्यूब आहे. एवढं दोघं सेम जवळपास फंक्शन आहे. दॅट इज अ फॅलोपियन ट्यूब्स आर स्लेंडर अँड झिगझॅग. ही काय आहे, पातळ अशी ट्यूब आहे. इट शुड बी फाउंडिंग दॅट 20 to 25 सेंटीमीटर इन द लेंथ. याची लांबी 20 ते 25 सेंटीमीटर आपल्याला पाहायला मिळते. आणि 2 mm इन द विड्थ, 2 mm ह्याची जाडी पाहायला मिळते. दे आर द 2 इन द नंबर. 2 ओव्हरी म्हणल्यानंतर 2 फॉलोपियन ट्यूब आपल्याला पाहायला मिळणार, 2 इन द नंबर. The inner wall of fallopian tube connected with the smooth muscles and cilia, which helps in the transport of ovum and sperm. याच्या आतमध्ये बारीक असे पातळ असे काय असतात, मसल्स असतात, तंतू असतात. ते तंतू काय करत असतात, त्याला सिलिया म्हणलं जातं. ते सिलिया काय करत असतात, जो ओव्हम जे तयार झालेले हा पुशअप करतात, पुढे पाठवायचं काम करतात. इच फॉलोपियन ट्यूब्स आर डिवायडेड इनटू infundibulum, ampulla and isthmus. Infundibulum म्हणजे काय, the funnel like structure which located at the end of ovary receives the ova and release the during the ovulation. funnel म्हणजे नरसाळ्यासारखं असं ओव्हरीच्या टोकाला पाहायला मिळते. जिथून ओवा तयार झाला की तो काय करतो, तिथून तो ओवा ऍक्सेप्ट करतो. आणि नेक्स्ट वन इज अँपुला. अँपुला म्हणजे फॅलोपियन ट्यूबचा मधला पार्ट, त्या ट्यूबचा मधला पार्ट. इथं परत ते काय होतं, पुढे ओव्हम पुढे सरकायची प्रक्रिया होती. आणि इस्थमस म्हणजे काय, दॅट इज अ लास्ट पार्ट ऑफ फॅलोपियन ट्यूब. शेवटचा फॅलोपियन ट्यूबचा पार्ट त्याला म्हणलं जातं इस्थमस. की असे 3 पार्ट हे जे पडतात. द फंक्शन्स ऑफ देम, द इनफंडिबुलम कलेक्ट द ओव्हम रिलीज बाय द ओव्हरी. सगळ्यात महत्वाचं फंक्शन काय आहे की ओव्हरी मधनं सिक्रेट झालेला जो ओव्हम आहे, फिमेल हार्मोन आहे, तो हार्मोन सिक्रेट करणे आणि पुढे पुशअप करणे. देन फर्टिलायझेशन ऑफ ओव्हा टेक्स प्लेस इन द अँपुला. ज्यावेळेस तिथे शेवट युटेरसला हे टेकणारे जाऊन तिथं जाऊन पुशअप करून पुढे फर्टिलायझेशन साठी पाठवणे. देन ट्रान्सपोर्ट ऑफ स्पर्म टू द अँपुला. ओके, स्पर्म और ओव्हम, तिकडे स्पर्म आहे, इकडे ओव्हम आहे, सेम असंच फंक्शन रिलीज होत आहे. देन ट्रान्सपोर्ट ऑफ झायगोट टू द युटेरस. ओके, गर्भाशयामध्ये हा जो फर्टिलायझेशन झालेला झायगोट आहे, तो काय नाही, झायगोट तिथं ट्रान्सप्लांट करणे, त्या गर्भाशयामध्ये इम्प्लांट करणे, हे याचं काम आहे. देन थर्ड वन पार्ट, सगळ्यात महत्वाचा ऑर्गन इज अ युटेरस, गर्भाशय. ओके, सगळ्यात महत्वाचा पार्ट. इट इज अ हॉलो इलॉंगेटेड वाय शेप्ड. ओके, हा वाय आकाराचा पाहायला मिळतो. हॉलो म्हणजे मोठा असा एक्सटेंडेड आपल्याला पाहायला मिळते. देन मस्क्युलर सॅक कॅपेबल ऑफ इनॉर्मस एक्सपान्शन ऑफ ग्रोविंग फिटस. ओके, मोठी अशी पिशवी सारखी आपल्याला अशी गर्भाशय पाहायला मिळतं. कारण का ह्याच्यामध्ये जो गर्भ आहे, तो गर्भ शेवटपर्यंत म्हणजे 9 months 9 days. ओके, दिस इज द प्रेग्नन्सी पिरियड ऑफ काऊ. काऊचा पिरियड आहे 9 महिने 9 दिवस प्रेग्नन्सी पिरियड. आणि इन द बफेलो आर द 10 months. म्हशीमध्ये 10 महिने लागतात.
इट कन्सिस्ट ऑफ द 2 हॉर्न्स अँड शॉर्ट बॉडी. हे दोन आपल्याला 2 ओव्हरी आहेत, त्यामुळे 2 आपल्याला काय मिळतात, टोक ह्याची पाहायला मिळतात. इट कंटिन्युअस विथ द फॅलोपियन ट्यूब अँड एंड विथ द सर्व्हिक्स. फॅलोपियन ट्यूब जिथं काय होती, टोकाला चिटकती आणि पुढचा जो युटेरसचा पुढचा भाग आहे तो ओपनिंगचा, त्याला म्हणलं जातं सर्व्हिक्स. देन each uterus with 35 to 40 सेंटीमीटर इन द लेंथ. युटरसची लांबी ही 35 ते 40 सेंटीमीटर असती आणि 2 to 5 सेंटीमीटर इन द विड्थ. आणि त्याची जी विड्थ आहे ही 2 ते 5 सेंटीमीटर पाहायला मिळते. द इनर मस्क्युलर सरफेस ऑफ युटरस हॅज 80 to 120 बटन लाईक प्रोजेक्शन रेज्ड स्पॉट्स नोन ॲज द कार्निकुलर्स. ओके, आतमध्ये युटरस मध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारचे खड्डे पाहायला मिळतात, तर ते खड्ड्याला म्हणलं जातं कार्निकुलर्स. आणि ते कार्निकुलर्स 80 ते 120 आपल्याला वेगवेगळे खड्डे असे येतात. याचं फंक्शन्स बघा युटेरसचं, त्याचं ट्रान्सपोर्टेशन ऑफ स्पर्म टुवर्ड द फॉलोपियन ट्यूब और द ट्रान्सपोर्टेशन ऑफ ओव्हम ऑल्सो टू द फॉलोपियन ट्यूब. देन सिक्रिशन्स ऑफ युटेराइन मिल्क फॉर द नरिशमेंट ऑफ द एम्ब्रियो. ओके, जे युटेरस पासून जे प्रोजेस्टेरॉन हार्मोन वगैरे जे झालेले, ती जी गर्भाशय तयार झालेले आहे, त्या गर्भाशयाला नरिशमेंट देणं ह्या युटेरसचं काम आहे. देन इम्प्लिमेंटेशन ऑफ झायगोट. ओके, जे फर्टिलायझेशन झालेलं आहे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं, आणि यापासून यंगवन तयार झालेलं आहे, ते यंगवनचं त्या गर्भाशयामध्ये इम्प्लिमेंट करणं. देन मेंटेनन्स ऑफ द प्रेग्नन्सी. 9 महिने 9 दिवस 9 months 9 days it should be maintain their pregnancy in the uterus. गर्भाशयामध्येच ते काय असतं, वासरू आतमध्ये असतं, त्याला पूर्णपणे डेव्हलपमेंट देणं ही युटेरसचं काम आहे, त्या गर्भाशयाचं काम आहे. देन युटेराइन कॉन्ट्रॅक्शन हेल्प्स इन द एक्सपल्शन ऑफ फिटल्स ड्युरिंग पार्च्युरेशन. जे ज्यावेळेस डिलिव्हरी ऍट द डिलिव्हरी टाइम इट शुड बी एक्सपांड देम. जे ज्यावेळेस हे वासरू बाहेर येत असतं, तुमचं प्रेग्नन्सी टाइम संपलेला असतो, त्यावेळेस हे गर्भाशय काय होतं, मोठं व्हायला चालू होतं आणि मग त्यातनं वासरू काय होतं, बाहेर येतं. ओके, देन नेक्स्ट वन ऑर्गन्स इज द सर्व्हिक्स. फोर्थ वन ऑर्गन्स इज द सर्व्हिक्स. ओके, आता आपण बाहेर चाललेलो आहे. सर्व्हिक्स इज ऑल्सो इज अ नेक ऑफ ओम. सर्व्हिक्स इज ऑल्सो नेक ऑफ ओम. Okay, it between the uterus and vagina. It between the uterus आणि vagina. Vagina म्हणजे काय, that is the opening of the your uterus. युटेरसचं जे ओपनिंग आहे त्याला म्हणलं जातं vagina. ह्या ओमचं सगळ्यात महत्वाचं किंवा या सर्व्हिसचं महत्वाचं काम काय की कॉन्ट्रॅक्शन्स अँड रिलॅक्सेशन. म्हणजे ऍट द टाइम आफ्टर द झायगोट फॉर्मेशन तयार झाल्यानंतर हे गर्भाशय बंद करून ठेवणं या सर्व्हिसचं काम आहे. Then it's in the cow are about 10 centimeter long and 2.5 centimeter in the width. याचं इन गायीमध्ये 10 सेंटीमीटर याची लांबी पाहायला मिळते आणि 2.5 सेंटीमीटर जाडी पाहायला मिळते. इट्स टाइटली क्लोज ड्युरिंग द प्रेग्नन्सी अँड रिलॅक्सेस अँड ओपन ड्युरिंग एस्ट्रस अँड पार्च्युरेशन. ओके, यावेळेस मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की ज्यावेळेस गर्भ तयार होतो, गर्भ तयार झाल्यानंतर हा सर्व्हिक्स काय करतो, त्या गर्भाला आतमध्येच ठेवतो, पूर्णपणे पुढचं जे तोंड आहे ते तोंड काय होतं, बंद होतं. ओके, जर गर्भच तयार झाला नाही तर मग काय होतं, हे ओपन राहतं आणि ओपन राहिल्यानंतर ऍट द टाइम ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, गायीची मेन्स्ट्रुअल सायकल असतं, ते मेन्स्ट्रुअल सायकलला काय होतं, हे ओव्हम सगळे शरीरातनं बाहेर पडून जातात. ओके, अँड क्लिनिंग ऑफ युटरस पूर्णपणे परत क्लीन होतं. ओके, या सर्व्हिसचं काम आहे. The inner wall of arrange in the form of angular ring which gives the spiral shape in the cervical canal. Okay, याचा स्पायरल शेप आपल्याला पाहायला मिळतो, असा वाकडं तिकडं असं हे पाहायला मिळतं. The functions of them act as a barrier against the infection. Okay, जो गर्भ आतमध्ये तयार झालाय त्या गर्भाला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये, त्याला कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये म्हणून तो काय करतो, बॅरियर मध्ये थांबवलं जातं, तिथं पॅकिंग केलं जातं पूर्ण. Act as a self during the pregnancy. Act as a seal during pregnancy म्हणजे पूर्णपणे गर्भाला बंद करून टाकणे, तिथं डेव्हलपमेंट चालू करणे. Then storage and transport of sperm during estrus. Okay, म्हणजे प्रेग्नन्सी ऍट द टाइम ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये जर गर्भ तयार झालेला नसेल तर ते ओव्हम काय होतात, ओव्हम तयार कंटिन्युअसली होतच असतात. ते ओव्हम काय करणं, शरीराच्या बाहेर टाकणं
या सर्व्हिक्सचं काम आहे. ऑफ द म्युकस ड्युरिंग द इस्ट्रस स्टेजेस. ओके, वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. पुढं चॅप्टर आहे तुमचं प्रेग्नन्सी इस्ट्रस पिरियडचा. इस्ट्रस पिरियड मध्ये काय होतं, तर हे जे ओहम तयार होतात आणि त्या ओहम मध्ये काय होतं, एक लिक्विड त्याच्यामध्ये आतमध्ये जातं, त्याला म्हणलं जातं म्युकस. ओके, तर हे म्युकस जे तयार होतं, ते म्युकस तयार होण्याचं काम सुद्धा ह्या सर्व्हिक्सचं आहे. देन व्हजायना, लास्ट पार्ट इज द व्हजायना. इट इज अ ऑर्गन ऑफ पॉप्युलेशन इन द फिमेल एक्सटेंडिंग फ्रॉम द सर्व्हिक्स रिजन. ओके, आता इथं काय आहे, आपण दोन प्रकारचे काय करत असतो, मेटिंग करत असतो काऊला. वन बाय नॅचरल सर्व्हिस बाय द बुल. ओके, मेल पासन डायरेक्ट आपण काय करत असतो, मेटिंग करत असतो, किंवा सेकंड वन बाय द आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, कृत्रिम रेतन. ओके, याला कृत्रिम रेतन म्हणलं जातं. साध्या सरळ मराठी भाषेत म्हणतात काय, सिमेनचं इंजेक्शन दिलंय. ओके, हे वेटरनरियन वगैरे त्यांच्याकडे असतं सिमेन, त्याचं आपण काय करतो, तर ह्या वजायनामध्ये काय करत असतो, आपण हे सिमेन सोडत असतो. ओके, तर ज्यावेळेस नॅचरल सर्व्हिस दिली जाते, नॅचरल मेटिंग केली जाते, त्यावेळेस हा मेल ऑर्गन त्या काय करत असतो, वजायनामध्ये इनसाइडिंग डिपॉझिशन होतो आणि तिथं काय होतं, कॉप्युलेशन होतं, तिथं तो काय करत असतो, स्पर्म सोडत असतो. ओके, तर या वजायनाचं काम आहे. इट इज अबाउट 20 to 25 सेंटीमीटर लॉंग अँड 10 to 5 सेंटीमीटर इन द वाईड इन द कव. 20 ते 25 सेंटीमीटर याची लांबी पाहायला मिळते, 10 ते 15 सेंटीमीटर याची जाडी पाहायला मिळते. इट इज अ हायली इलेस्टिक अँड मस्क्युलर मेम्ब्रेन ट्यूब. हे हा जो वजायना, हा जो पार्ट आहे, हा काय इलेस्टिक म्हणजे ताणणारा भाग असा आपल्याला पाहायला मिळतो. ओके, देन युरेथ्रा ओपन्स ऑन द फ्लोर ऑफ वजायना. ओके, जो मेल ऑर्गन आहे, आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं युरेथ्रा. तर युरेथ्रा काय करतो, वजायनाच्या इनसाइडिंग मध्ये आतमध्ये जातो आणि तिथं ओपन होऊन स्पर्म तिथं डिपॉझिट करतो. इट्स अ रिस्पॉन्सिबल फॉर द सिक्रिशन्स ऑफ द म्युकस. ओके, इथं काय, म्युकस म्हणजे चिकट पदार्थ येतो आफ्टर द प्रेग्नन्सी ज्यावेळेस होत असते, डिलिव्हरी टाइम असतो, तेव्हा जे वासरू असतं त्या वासराच्या अंगावरती असा चिकट पदार्थ पाहायला मिळतो, त्याला म्हणलं जातं म्युकस. ओके, तर ते म्युकस तयार करण्याचं काम हे वजायना तयार करत असते. तर म्युकस तयार केल्यामुळे काय होतं, तर वासरू इझिली काय होतं, त्या बॉडी मधनं पास आउट होतं, चिकट असल्यामुळं. ओके, याला म्हणलं जातं ते हे म्युकसचं काम आहे. तर ते म्युकस तयार करणं वजायना तयार करत असते. देन फंक्शन, इट इज अ ऑर्गन ऑफ कॉप्युलेशन. और मेटिंग इन द फिमेल. ओके, हा ऑर्गन कशाचा आहे, कॉप्युलेशन मेटिंग साठी हा महत्वाचा ऑर्गन आहे. इट ऍक्ट ऍज अ बर्थ कॅनल ऍट द टाइम ऑफ पार्च्युरेशन. ओके, बर्थ कॅनल म्हणजे काय, इथून काय होत असतं, ह्या वजायनामधनं काय होतं, आतला गर्भ आहे हा डिलिव्हरीच्या टाइमला काय होतो, बाहेर येत असतो. ओके, याचं महत्वाचं काम आहे. देन द नेक्स्ट वन पार्ट इज द व्हल्वा अँड क्लिटोरिस. हा सगळ्यात शेवटचा पार्ट युटेरस, आपल्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा व्हल्वा और क्लिटोरिस. इट इज एक्सटर्नल ओपनिंग ऑफ द युरोजेनायटल ट्रॅक्ट. बॉडीचा आउटरनल भाग आहे हा. ओके, इट इज अ लाईट जस्ट बिलो द एनस. ओके, आता मेन at the outside of this body of this cow, you should be founding below that the tail. शेपटीच्या खाली दोन होल पाहायला मिळतात. The upper hole is the remotions of the feces and urine. ओके, वरचे जे होल असतं त्यामधनं, माईक कोणाचं बंद करे भाऊ. The upper hole is for the remotions of feces and urine. त्याच्यामधनं शेण आणि मलमूत्र बाहेर पडत असतं. आणि सेकंड ओपनिंग इज द व्हल्वा और क्लिटोरिस. ओके, इथं काय होत असतं, जो ऑर्गन आहे हा डिपोजिशन होत असतो. इथनच काय होतं, जो तुमचा गर्भ आहे, जो तुमचा युटेरस मध्ये जे झालेला यंगवन आहे, तो यंगवन काय होतो, इथनं बाहेर पडत असतो. तर त्याला म्हणलं जातं व्हल्वा आणि क्लिटोरिस. ओके, देन इट हॅज द टू व्हल्विकल लिप्स. ओके, ह्याचं दोन प्रकारच्या अशा आपल्याला पाकळ्या पाहायला मिळतात. ओके, इज अ सॉफ्ट अँड नॉर्मली व्रिंकल विथ फ्रॅक्टाईल हेअर्स. ओके, या दोन्ही पाकळ्या अशा आपल्याला सॉफ्ट अशा बाहेरनं पाहायला मिळतात. खालच्या भागाला पाहायला मिळतं. ओके,
द क्लिटोरिस इज द स्मॉल रॉड लाईक स्ट्रक्चर, बारीक असं पाहायला मिळतं आणि रॉड लाईक स्ट्रक्चर पाहायला मिळतं. इट लाईज बिटवीन द पोस्टेरियर फ्लोर ऑफ द व्हल्वा. ओके, मागच्या साईडला, बॉडीच्या मागच्या साईडला हा भाग आपल्याला पाहायला मिळतो. देन द नेक्स्ट वन इज हार्मोनल ऑर एंडोक्राइनल फंक्शन्स ऑफ ओव्हरी. ओके, आता महत्वाची जी ओव्हरी आहे, सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला. तर हे 3 प्रकारचे हार्मोन सिक्रेट करतं: इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि रिलॅक्सिन. ओके, तर वेगवेगळ्याच ह्याच्याने फंक्शन इस्ट्रोजन. इस्ट्रोजनचं फंक्शन काय? इट डज द ग्रोथ अँड मॅच्युरेशन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. जे आता आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचे सगळे पार्ट बघितले, त्या पार्टचं काय करणं, डेव्हलपमेंट करणं, त्या पार्टची ग्रोथ करणं, मॅच्युरेशन करणं, हे इस्ट्रोजन हार्मोनचं काम आहे. आणि इट रेग्युलेट्स द इस्ट्रस सायकल इंड्युस्ड इन द फिमेल सेक्स बिअर ऑफ हीट इन द इस्ट्रस. म्हणजे गाई किंवा म्हैस माझावर आली, माझावर आल्यानंतर जे स्टिकीनेस सबस्टन्सेस बाहेर पडतात तिच्या व्हल्वामधनं. ओके, तर हे जे काम आहे हे इस्ट्रोजन हार्मोनचं आहे. देन इस्ट्रस ब्रिंग्स द काउज इन द हीट. गाई माझावर येणे किंवा म्हैस माझावर येणे, जी माझावर येण्याचं जी सिम्पटम्स आहेत, ते सिम्पटम्स सुद्धा इस्ट्रोजन हार्मोनमुळेच आपल्याला पाहायला मिळतात. देन फंक्शन्स ऑफ प्रोजेस्टेरॉन. आता फंक्शन्स ऑफ प्रोजेस्टेरॉन इज सिक्रेटेड बाय द कार्पस लुटियम हार्मोन. ओके, प्रोजेस्टेरॉन हार्मोन हा कार्पस लुटियम पासून काय होतो, सिक्रेट होतो. इट मेंटेन द फंक्शन्स ऑफ प्रेग्नन्सी. ओके, प्रेग्नन्सी झाल्यानंतर जो मधला काळ आहे, तो मधल्या काळामध्ये इस्ट्रस सायकल बंद करणे, इस्ट्रस सायकल पूर्णपणे बंद होती, मेन्स्ट्रुअल सायकल बंद होती. तर हे जे काम आहे हे प्रोजेस्टेरॉनचं आहे. इट ऑल्सो हेल्प्स इन द लोबुलर अल्व्हेओलर ग्रोथ इन द अडर. ओके, गर्भाशयामध्ये हे गर्भ हा चांगल्या प्रकारे एकदम डेव्हलपमेंट व्हावं, हे सुद्धा प्रोजेस्टेरॉनचं काम आहे. ओके, दिस वन इज द lecture number 6, that is the female reproductive system. Okay, this is the आता इथे पुढे लेक्चर होणार नाही. आता डायरेक्ट 24 तारखेपासून तुमची काय होईल, मिड टर्म चालू होईल. ओके, हे काय अडचण आहे का कुणाला? डायग्राम, हे जे पिक्चर आहे, या पिक्चर मध्ये सर्व तुम्हाला पार्ट दाखवलेले आहेत. ओके,